ओहो, फायनली मी वेरूळच्या जगप्रसिद्ध कैलास लेण्यात येऊन पोहोचलो आहे. तो देखील सहकुटुंब सहपरिवार आहे. येथे येण्यासाठी मी 60 वर्ष वाट पाहिली. मी 7-8 वर्षाचा असताना ताई अण्णा 4 वर्षाच्या संजयच्या येथे आले होते. तेव्हापासून मला हे वेरूळ पाहायचं होतं. वेरूळबद्दल खूप ऐकलंय, खूप वाचलंय आणि इथे आल्यावरही मला हाच प्रश्न पडलाय, खरंच हे लेणं एकाच दगडातून कोरलं असेल का? वेरूळचे हे कैलास लेणं एकाच महाप्रचंड दगडातून वरून खाली कोरलं आहे असं म्हणतात. साध्या छिन्नी आणि हातोड्याने हे लेणं त्यावेळच्या कारागिरांनी दगडातून कोरलंय. या कामातून दगडाचा किती टन कचरा निघाला असेल. विशेष म्हणजे आसपासच्या 100 किलोमीटरच्या परिघात दगडांचा हा कचरा अजूनही कुणाला सापडला नाही. खरंच कैलास लेणं केवळ दगडातून कोरलेली कविता नाही, तर मानवी कर्तृत्वाचं सर्वोच्च शिखर आहे. तुम्हाला काय वाटतं?